नमस्कार. आज आमच्या टूरचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी 5:30 वाजता घोडे चरायला सोडले. आज पाऊसही फारसा नव्हता. एक 10 मिनटं सर पडायची आणि त्याच्यानंतर छान उघडीप मिळायची 2-3 तास. त्याच्यामुळं घोडेही छान आरामात चरत होते. मग आम्ही चहा नाश्ता वगैरे उरकून घेतला. आमची आंघोळ पांघोळी उरकल्या आणि नाश्ता करून 9:30च्या सुमारास आम्ही घोड्यांकडे गेलो. घोड्यांवर खोगीरं घालून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. सुरुवातीचा अर्धा-पाऊण किलोमीटर छान लाल मातीचा कच्चा रस्ता होता. लाल भडक रस्ता आणि दुतर्फा हिरवीगार झाडी. एका बाजूनी पाण्याचा ओहोळ वाहत होता आणि ऊनही पडलेलं असल्यामुळं वातावरण अगदी प्रसन्न होतं. सोन्या पुरुषोत्तम बरोबर अगदी शहाण्या मुलासारखा चालला होता. पण राणी आणि सावित्रीला मात्र रस्त्यावरून चालायचं नव्हतं. त्यांना रस्त्याकडेच्या गवतामधनं तिकडून धावत धावत झाडांमधनं असं यायचं होतं. मग शेवटी त्यांच्या मागून जाऊन त्यांना घेऊन आलो आणि मग त्यांनाही रस्त्यावर आणलं. मग गाव ओलांडून पुढं आल्यानंतर डोंगर माथ्यावरून खालचं रमणीय दृश्य दिसत होतं. दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, हिरवागार निसर्ग आणि ढग असलेलं आकाश. आता ऊन नव्हतं पण पाऊसही नव्हता. वातावरण छान गार होतं. मग राणीचं थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि मग मी राणीवर बसलो, पुरुषोत्तम सोन्यावर बसला आणि मग आम्ही 5 जण पुढच्या प्रवासाला निघालो. आमच्या आधीचे दोन्ही व्हिडिओज बघून माझ्या मित्रांनी मला बऱ्याच जणांनी असा मेसेज केला की अरे तू हेल्मेट वापरत जा हॉर्स रायडिंग करताना, सेफ्टीसाठी गरजेचं असतं. म्हणा त्यांचंही बरोबर आहे, पण मला तरी फारशी हेल्मेटची गरज वाटत नाही. कारण राणीचं माझं बॉन्डिंग इतकं चांगलं आहे. त्याचं काय झालं की राणी आपल्या घरी आली तेव्हा हार्डली 1 वर्षाची किंवा 14-15 महिन्याची वगैरे ती असेल. त्याच्यामुळं ती अगदी लहान पिल्लू असल्यापासून आपल्या घरी आहे. त्याच्यामुळं इतकं चांगलं बॉन्डिंग आहे की राणी मला पाडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे इवन जर झाडातनं किंवा जंगलातनं असं जात असू आणि जर राणीला जाणवलं की ही पुढची फांदी आहे, ही सृजनला लागेल, तर मी खाली वाकल्याशिवाय ती त्या झाडाखालनं पुढं जात नाही. म्हणजे मला सुरक्षितपणे घेऊन जाणं आणि घेऊन आणणं ही राणी तिची जबाबदारी आहे असं समजते. त्याच्यामुळं हेल्मेट वगैरे काही मी वापरत नव्हतो. राणी सावित्री आणि सोन्या हे तसं म्हणलं तर आमच्या दोघांचेही फॅमिली मेंबर आहेत. त्याच्यामुळं कधीच असं वाटत नव्हतं की आम्ही 2 जण ट्रिपला चाललो आहे. कायम आम्ही 5 जण मिळून ट्रिपला चाललो आहे असाच एक माहोल होता. त्यामुळं ही ट्रिप आम्ही जितकी एन्जॉय केली तितकीच राणी सावित्री सोन्या त्यांनीही एन्जॉय केली. तेही मस्ती करत होते. छान सीन दिसल्यानंतर बघायला थांबत होते. म्हणजे अगदी असं एक टीम आम्ही चाललो आहे असातलंच वातावरण होतं. या ट्रिपमध्ये अजून एकदा असं झालं की मी वडापाव घ्यायला खाली उतरलो आणि पुरुषोत्तमला म्हणलं की तू या तिघांना घेऊन पुढं चालत राहा, मी पाठीमागनं धावत येतो आणि तुला गाठतो, जस्ट पार्सल घेऊन येतोय. पण मी थांबलेलं बघून राणी सावित्री सोन्या तिघही थांबून राहिले.
म्हणजे आमच्या 5 जणांच्या ग्रुपपैकी कुणीही एक जण मागं थांबला तरी आमचा अख्खा ग्रुप उभा राहायचा. आता दुपारचे 12-12:30 वाजले होते, म्हणून मग आम्ही दोघं जेवायला थांबलो आणि घोड्यांनाही चरायला सोडलं. मग 3 वाजण्याच्या सुमारास घोड्यांवरती खोगीरं चढवून घेतली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. खोगीरं म्हणजे तशी अगदी हलकीच होती. प्रत्येक खोगीरामध्ये 1 घोंगडी आणि 2 गोधड्या अशा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेतलेल्या होत्या आणि प्लॅस्टिक पिशवी घोड्यावरनं सरकू नये म्हणून एका सोलापुरी चादरीत ती प्लॅस्टिक पिशवी गुंडाळलेली होती. त्याच्यामुळं आमचं अंथरूण पांघरूण दोन्ही घोड्यांवरती खोगीरासारखं बांधलं जायचं. त्याच्यातच कपड्यांची पिशवी पण ठेवून द्यायचो एका बाजूला. रेनकोट एक तर अंगात घातलेला असायचा किंवा खोगीरावर समोर घेऊन बसायचो आणि पाठीवरच्या सॅकमध्ये मोबाईल, पॉवर बँक आणि कॅमेरा वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू फक्त ठेवलेल्या होत्या. आणि ओडोमॉस किंवा थोडंफार काही लागलं खर्चटलं तर फर्स्ट एड किट हा पाठीवरच्या सॅकमध्ये घेतलेला होता. साधारणपणे दोन्ही घोड्यांवरही 70-70 किलो वजन असायचं. म्हणजे 60-60 किलोचे आम्ही आणि एक 10 किलो आमचं अंथरूण पांघरूण आणि सॅकचं वजन वगैरे धरून ते 10 किलो असे 70 किलो साधारण वजन असायचं. प्रवासाच्या आधीची प्रॅक्टिस आम्ही म्हणजे 60 किलो अशीच केलेली होती, पण 70 किलो ओझ्यालाही घोडे कधी दमल्यासारखे वाटले नाहीत. आता श्रावण सुरू असल्यामुळं ऊन पावसाचा खेळ चालू होता. मध्येच ऊन पडत होतं, मध्येच लगेच पाऊस यायचा, परत लगेच ऊन पडायचं. ते पाहिल्यावर बालकवींची कविता आठवली. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. आम्ही सुद्धा भीमथडी घोड्यांवरनं असा लांबचा दौरा हा पहिलाच करतोय, त्याच्यामुळं आमच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. पण हा दौरा करत असताना भीमथडी घोड्यांची एन्ड्युरन्स किती आहे तो तर जाणवलाच, पण त्यांची चपळाई, डोंगरदऱ्यांमधनं ओझं घेऊन चालण्याची क्षमता, त्यांची लॉयल्टी किंवा आपण स्वामीनिष्ठा म्हणू, ह्या सगळ्याचाही खूप अनुभव आला. म्हणजे खरं सांगायचं तर मराठा घोडदळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय किंवा त्यानंतरही मराठा घोडदळामध्ये भीमथडी घोडे इतक्या प्रकर्षाने का वापरले गेले ते आम्हाला आत्ता जाणवायला लागलं. रायगड रायगड रायगडला जातो. म्हणजे वाटेत जर का कुठं कुत्री वगैरे आली आणि जोरजोरात कुत्र्यांचा ग्रुप भुंकायला लागला वगैरे असं बरेचदा झालं, पण तेव्हा एक लक्षात यायचं की सोन्या आणि राणी सावित्रीला दोघांच्या मध्ये ठेवायचे. म्हणजे घोड्यांनाही हे कळलं होतं की आपला 5 जणांचा एक ग्रुप आहे आणि आपल्याला 5ही जणांना एकमेकांनी मिळून सुरक्षित ठेवायचं आहे. हे जे काही ग्रुप बॉन्डिंग होतं ना, हे फार प्रकर्षाने जाणवलं.
पावसाळा असल्यामुळं या दौऱ्यामध्ये आम्हाला घोड्यांचं खाद्य काही फारसं बरोबर घेऊन फिरायला लागत नव्हतं. आम्ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची थोडी पेंड बरोबर घेतली होती, पण भुशी किंवा बाकी काहीच त्यांच्यासाठी बरोबर घेतलं नव्हतं. आम्ही फक्त पेंड घालायचो आणि चरायला सोडायचो. सो आम्ही साधारणपणे 3 तास रायडिंग करायचो, त्याच्यानंतर 2-2.5 तास त्यांना चरायला सोडायचो. असं 3-4 टप्प्यात आम्ही दिवसाचा प्रवास करत होतो. आणि रात्री अशा जागी बांधून ठेवायचो की ते साधारण नजरेसमोर तर राहतील, पण त्यांना चरताही येईल. लांब दोरीने त्यांना बांधून ठेवायचो. आणि मी असं ऑब्झर्व केलं आहे की बऱ्यापैकी सगळ्याच प्रकारची गवतं खातात. मग एक 3-4 गवतं जर का सोडली जी चवीला थोडीफार कडू आहेत, तर बाकी सगळ्या प्रकारची गवतं ते खातात आणि आवडीने खातात. म्हणजे भीमथडी घोड्यांचा हा मला एक प्लस पॉईंट वाटतो की हे डोंगर दऱ्यातून वेड्यावाकड्या वाटा आहेत किंवा काटेरी झाडं आहेत, ह्याच्यामधनं बरोबर वाट काढून चालतात. ह्या दगडावरनं चालताना मात्र थोड्याफार घसरतात. म्हणजे पाण्याच्या ओहळातनं वगैरे जर नेत असू आणि खाली कातळ असेल तर त्यांचा पाय थोडासा सरकल्यासारखा होतो, पण बाकी गवत आणि गवतात जर खाली कातळ आहे किंवा काही आहे तर त्याच्यावरनं अजिबात घसरत नाहीत. तसंच त्यांना वारा पाऊस यांनी फारसा फरक पडत नव्हता. म्हणजे एरवी कसं की पाऊस जोरात आला की गुरं वगैरे चरायची थांबतात आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली थांबतात, तर या घोड्यांचं तसं काहीच जाणवत नव्हतं. पाऊस आला तरी ते आपलं त्यांचं चरणं चालूच असायचं. कदाचित ह्याच सगळ्या क्षमतांचा विचार करून महाराजांनी आपल्या घोडदळामध्ये हे भीमथडी घोडे मोठ्या प्रमाणावर वापरले असावेत असं वाटून गेलं. आता संध्याकाळचे 6:30-7 झाले होते. त्याच्यामुळं आता इथल्याच शेजारच्या गावामध्ये आम्ही मुक्काम करायचा ठरवला आणि मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. असाच आमचा संपूर्ण दौरा पाहण्यासाठी आणि भीमथडी घोड्यांविषयी अजून व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या द भीमथडी हॉर्सेस डायरी या यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टा पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.